छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्यानं विकसित होणारे शहर म्हणून आज ओळखले जाते। यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुलजी सावे यांचा सिंहाचा वाटा आहे। या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनी केले। कामे केवळ सुरूच केली नाही तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेली। यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून N6 मथुरानगर वॉर्ड क्रमांक 62 चा उल्लेख विशेष उल्लेखनीय आहे। N6 मथुरानगर वॉर्ड क्रमांक 62 मध्ये नागरी सुविधांच्या निर्मितीमध्ये आणि विकास कामांमध्ये अतुलजी सावे साहेबांच्या प्रयत्नातून आणि पुरवलेल्या भरघोस निधीतून मोठ्या प्रमाणात भर पडली आहे। या वॉर्डाच्या अंतर्गत असलेल्या जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले आहे। यामध्ये G सेक्टर, F सेक्टर, E1 सेक्टर, नवनाथ मंदिर चौक, दत्त मंदिर कमान, शिवज्योती कॉलनी, माता मंदिर, हनुमान मंदिर, कुलस्वामिनी मंदिराच्या मागील रस्ता इत्यादी रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे G व F सेक्टर, मथुरानगर, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, संभाजी कॉलनी या ठिकाणी सावे साहेबांच्याच प्रयत्नातून आणि निधीतून ड्रेनेज लाईन सुद्धा टाकण्यात आल्या आहेत। N6 मथुरानगर वॉर्ड क्रमांक 62 मध्ये रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या व्यतिरिक्तही अनेक कामे अतुलजी सावे साहेबांनी भरघोस निधीतून मार्गी लावली। यामध्ये G सेक्टर हनुमान मंदिर, शिवज्योती कॉलनी, मथुरानगर, महाबली हनुमान मंदिर, E सेक्टर, आनंद बुद्ध विहार या ठिकाणी सामाजिक सभागृहांची उभारणी करण्यात आली। त्याचप्रमाणे कुलस्वामिनी मंगल कार्यालयाच्या बाजूला आनंद बुद्ध विहार आणि मथुरानगर येथे विंधन विहिरीचे आणि हातपंपाचे काम देखील करण्यात आले आहे। तसेच शिवज्योती कॉलनीमध्ये ओपन जिम उभारून एक पाऊल नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी सावे साहेबांनी पुढे टाकले आहे। अगदी त्याचप्रमाणे G सेक्टर येथे उघड्या धोकादायक असलेल्या विजेच्या तारांचे AB केबलमध्ये रूपांतर करण्याचे महत्त्वाचे काम देखील सावे साहेबांच्याच प्रयत्नातून मार्गी लागले, हे विशेष। N6 मथुरानगर वॉर्ड क्रमांक 62 च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून अतुलजी सावे साहेबांनी आतापर्यंत तब्बल 6,91,00,000 रुपयांचा निधी दिला आहे। तसेच या वॉर्डासाठी 1,20,00,000 रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आलेला आहे। विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहे। मी सुमन नाना गवई, इथं आम्ही 22 वर्षे झाले इथं आलेलो आहोत। आम्ही पहिलं क्वार्टरला होतो, मिलिटरीत होते आमचे मालक। सुरुवातीला इथं खूप घाण होती, आमच्या घरापर्यंत कचरा, कोणीच ऐकत नव्हतं। मग आम्ही समजा महिला मंडळ जमलो, मिटिंग जी घातल्या आणि मग सावे साहेबाकडे गेलो आणि मग हे सँक्शन केलं आणि हे सावे साहेबांना आम्हाला ही संस्था दिली, आम्ही हे तयार केलं। एवढे आमचे धन्यवाद। शांत, संयमी, मनमिळावू आणि प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुलजी सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हाच विश्वास आहे। धन्यवाद।